आनंदी जीवन फाउंडेशन झाडे लावा पृथ्वी वाचवा या संकल्पनेच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। त्या आनंदी फाउंडेशनच्या वतीनं इथं बेघर आश्रम सुरू करणार आहेत। तसेच अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम लोकांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम या आनंदी फाउंडेशनच्या वतीनं होणार आहे। कासुर्डी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यात ते वृक्षारोपण या ठिकाणी मोठ्या संख्येने लावण्यात येणार आहेत। कासुर्डी या ठिकाणी आनंदी जीवन फाउंडेशनचा हा उपक्रम अतिशय उज्ज्वल आणि भविष्य काळामध्ये पंचक्रोशीतील नागरिकांना याचा निश्चितच फायदा होईल अशी प्रतिक्रिया कासुर्डी गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। आनंदी जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी या नियोजित जागेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे। आनंदी जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी कासुर्डी पंचक्रोशीतील काही शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। भविष्य काळामध्ये या ठिकाणी मदत दवाखानाही चालू होणार आहे। आनंदी जीवन फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था परिसरातील सर्व नागरिकांसाठी मोफत दवाखाना चालू करणार आहे। तो कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि या नियोजित जागेमध्ये असंख्य वृक्षाचा लागवड करण्यात आलेली आहे। विविध ठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आनंदी जीवन फाउंडेशन झाडे लावा पृथ्वी वाचवा या संकल्पनेच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। दौलत अण्णा ठोंबरे आपल्या बरोबर आहेत। तर अण्णा, आपण या भागात एक शेतकरी म्हणून चांगल्या उत्कृष्ट बागायतदार आहात आणि हे जे आनंदी जीवन फाउंडेशन या ठिकाणी होतंय, तर याबद्दल आपण काय सांगाल? आज आनंदी फाउंडेशन यांच्या वतीनं जो हा उपक्रम इथे राबवला जातोय त्याबद्दल माझ्या प्रथमतः त्या फाउंडेशनच्या कामाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा आहेत। आणि त्यांचा जो नियोजित जो कार्यक्रम होणार आहे, जे त्यांचं नियोजन आहे, त्या आनंदी फाउंडेशनच्या वतीनं इथं बेघर आश्रम सुरू करणार आहेत। तसेच अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम, तसेच जो गरीब लोकांना जी वैद्यकीय मदतीसाठी मिळत नाही पैशाअभावी, त्या सगळ्या गरीब लोकांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम या आनंदी फाउंडेशनच्या वतीनं होणार आहे। आणि त्यांचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे। त्याच्यामध्ये आज त्यांनी झाडे लावण्याचा जो उपक्रम इथं सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये शासनाचा जो उपक्रम असतो की झाडे लावून पृथ्वी वाचवावी आणि सगळ्या पर्यावरणाचं संरक्षण व्हावं, अशा पद्धतीनं यांचा सुरुवातीपासूनच एक चांगला उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे। भविष्यामध्ये त्यांच्याकडून अशीच गरीब जनतेची आणि मोफत काम आरोग्याची सुविधा पुरवण्याची सुविधा गोरगरीब जनतेला व्हावी, अशा प्रकारची भावना मी व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आनंदी जीवन फाउंडेशन या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि आज कासुर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आनंदी जीवन फाउंडेशनचे सामाजिक काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि या ठिकाणी सगळे आनंदी जीवन फाउंडेशनचे सहकार्य करणारे मित्रपरिवार आहे। तर या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आनंदी फाउंडेशनची टीम सर्व या ठिकाणी भोजनदान घेत आहेत, भोजन करत आहेत। दादा एक मिनिट इथे पहा सर
लाकूड बनवून होता बँकेत आणि बघितलं असतं ना गडबडला असतं त्याला काय टप्पा असं आम्ही त्यातलं येडं झालं त्याला